मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुम् आपदामर्पहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो नमामि. मागच्या वेळी आपण श्री एकनाथी भागवताच्या बालकांडाच्या पहिल्या अध्यायाच्या म्हणजे काय होतं मी 8 ओव्या झाल्या होत्या. सांगायचं त्यांना काय काय सांगायचं होतं काका? मी तुम्हाला सगळ्यांना मिळूनच असं सांगणार होतो हा, बोला ना. की हा जो आपला कार्यक्रम आहे हो हो याची पार्श्वभूमी काय आहे, हो. काय आहे? महाराजांचे जे ग्रंथ आहेत म्हणजे महाराजांची प्रवचनं जी आहेत ती प्रवचनं, त्याचा अभ्यास आणि त्या प्रवचनात महाराजांनी जे जे ग्रंथ सांगितलेले आहेत, जसं घोरात कष्टाच्या वेळी आपण पाहिलं की पातंजल योग सूत्राचं त्यांनी रेफरन्स दिलाय की क्लेश, योगसूत्रकारांनी क्लेश सांगितलेले आहेत. आता क्लेश म्हणजे काय हे महाराजांनी तेवढ्या वेळात जरी बसवता येत नसलं तरी त्यांनी तिकडे तिकडे रेफरन्स दिलेले आहेत. तर तसे त्यांनी जे रेफरन्स दिलेले आहेत किंवा त्यांनी जी स्तोत्रांचे अर्थ हे केलेत त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. आणि त्यांनी जे ग्रंथ रेफरन्स म्हणून आपल्याला वारंवार सांगितलेले आहेत तर ते उगाच सांगितलेले नाहीत ना, आपण वाचावी ही अपेक्षा, त्यांनी वाचावं म्हणून स्पष्ट सांगितले. तर त्याचा सगळा आपल्याला अभ्यास झाला पाहिजे आणि त्यातून महाराजांची संगती आपल्याला घडून येणार आहे. सांगून हा, सांगून झालं का? हो हो, बोला ना काका. हा. सर्वात प्रथम हो हे जे एकत्र येणं आहे हो याची पार्श्वभूमी या लोकांना कोणालाच माहिती नाहीये, कारण या आता कालालीन पोरांचं बरोबर. कळलं का? साधारणपणे 40 वर्षापूर्वी जेव्हा तुझे बाबा शृंगारपुरे, मी, बोडस, गोलकर, आमच्या ज्या बँकेमध्ये प्रभुदेसाई नावाचे ग्रस्त होते जे आता हो ठाण्याला राहायला आले, हो त्यांना आम्ही भेटायचो आणि ते गुरु महाराजांचे म्हणजे गुळवणी महाराजांचे निश्चित भक्त होते. त्यांना गुळवणी महाराजांच्याकडून दीक्षा झाली होती आणि ते त्यावेळेला चांगले प्रगत साधक होते. म्हणजे प्रगत म्हणजे इतके की एकदा आम्ही तुमच्या घरी बसलो असताना मला त्यांच्या भोवती असं तयारी होती. हो एकदा तुमच्या घरी इथे गोरेगावला हो आणि नंतर हरिहरेश्वरला पाहिलं होतं. हो ही साधी गोष्ट नाहीये, ही साधी गोष्ट नाहीये, कळलं का? स्वतःला भक्त समजणारे सगळेच आहेत. ते स्वतःला त्यांनी कधीच भक्त म्हणून घेतलं नाही, पण त्यांची स्पिरिच्युअल पॉवरच त्यांनी एवढी विकसित केली होती त्यावेळेला की त्यांच्यात एक गादी प्रसन्न व्यक्तिमत्व, आणि ते जर बोलायला लागले तर समोरची माणसं विरघळून जातील. तर आमचं जेव्हा एकदम पारायण झालं दत्त महात्म्याचं इथे दादरमध्ये, याची बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर ते आता त्याची म्हणजे परिणिती कशात करायची, तर आपले जे गुरुबंधू होते कल्याणचे देवळे म्हणून, हो तर ते आमच्या बँकेतले, हो आम्ही बरोबर असायचो. हो तर एक दिवस त्याला मी असं म्हटलं देवळे, पारायण झालेलं आहे, आता आपल्याला काय करता येईल याचा म्हणजे ही आपल्याला एक दिशा मिळाली आहे, ही एक सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आपण व्यावहारिक जीवन जगलो, आपल्याला जर आता साधकाचं जीवन, पारमार्थिक जीवन जगायचं असेल तर काय करता येईल याच्याबद्दल मला कोणी सांगू शकेल का? तेव्हा त्यांनी आमच्या बँकेतच प्रभुदेसाई
म्हणून जे ग्रस्त होते हो. त्यांची ओळख करून दिली. प्रभुदेसाई गुळवणी महाराजांच्या अनुग्रही, हे मी तुम्हाला त्यावेळेच सांगतोय. त्यावेळेचे प्रभुदेसाई आणि आजचे प्रभुदेसाई याच्यात फरक आहे. तो असतात म्हणजे माणसं हो. काळाप्रमाणे बदलत जातात आणि त्यांच्या सगळ्या काय म्हणू आपण आवडी निवडी सगळं बदलत जातं. त्यावेळेला ते इतके म्हणजे प्रगत होते की मी त्यांच्या भोवती असा अक्षरशः पांढरा आवरा पाहिलेला आहे. एकदा नाही दोनदा. एकदा तुमच्या घरी बघितला होता आणि एकदा हरिहरेश्वरला बघितला होता. त्यांनी आम्हाला पहिली गोष्ट 2-3 प्रश्न विचारले मला. ते आमच्याकडे ते आले होते. मला आठवत आहे 30 नोव्हेंबर 78. तर म्हणाले तुम्ही कशासाठी करताय सगळे बेसिक प्रश्न आहे. हे पारायण आणि हे तुम्हाला आता परत पारायण करायचं कशासाठी करायचंय. कारण म्हणाले हा मार्ग तुम्हाला वाटतो तेवढा सोपा नाहीये. याला इंग्लिशमध्ये याच्यावर एक कादंबरी पण आहे, पिक्चर पण आहे आणि नाव पण आहे, रेझर्स एज. हा वस्त्राचीच धारदार वस्त्राची हे आहे, म्हणजे वस्त्राची धार आहे. याच्यावर मार्गक्रमण करणं गंमत नाहीये. तुम्हाला पोचायचं असेल कुठे तरच या भानगडीत पडा, नाही तर या भानगडीत पडू नका. काही इतक्या क्लिअरली त्यांनी सांगितलं. नाही म्हटलं प्रभू मला पुढे जायचंय. मग त्यांनी मला एक 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 पारायण झालं. त्यांनी मला पहिलं पारायण झाल्यावर विचारलं तुमच्या घरामध्ये काही चोरी झाली का. म्हटलं नाही. मग काही अनुचित काही घडलं का. नाही. कोणी गेलं का. म्हटलं नाही. हा म्हणजे याचा अर्थ आपण कधी हा विचार करत नाही. दिनेश, आज हे एवढे लोक आहेत, कोणी विचार करत नाहीत. हे सगळे त्यांनी म्हणाल्या आता मी तुम्हाला बेसिक पासून सुरुवात करतो. आणि त्यांनी मला पारायणात महाराजांची सगळी माहिती द्यायला सुरुवात केली, आपल्या दत्त महाराजांची. ते म्हणाले मला जर कोणी विचारलं की ईश्वर आहे का जगामध्ये, तर मी त्याला सांगेन हो आहे. वासुदेव निवास मध्ये जा, तिथे तुम्हाला ईश्वर दिसेल. महाराज ईश्वर आहेत हे आम्हाला प्रभूंनी सांगितलं होतं. कळलं का. मग त्याच्यामुळे झालं काय, नंतर आम्ही वारंवार भेटायचो, कारण आम्हाला ती गोडीच लागली त्याच्यानंतर. आणि ते आम्हाला गुळवणी महाराज आणि महाराज, कारण ते दोघं एक ग्रुपच होते. गुळवणी महाराज आणि आपले महाराज हे एक ग्रुप होते. म्हणजे अनेकांनी असा अनुभव घेतलाय की गुळवणी महाराजांनी देह सोडण्यापूर्वी काही गोष्टी जर कोणाला सांगितल्या असतील तर त्याच महाराजांनी पुढे कंप्लीट केलेल्या आहेत. इतकी त्यांची एकरूपता होती. तर त्यांनी आम्हाला सांगितलं नीट विचार करा आधी, आणि जर मनाची तयारी असेल अर्धवट सोडायचं नाही तर मग तुम्ही महाराजांना जाऊन भेटा. तर माझी तर वैयक्तिक तयारी होतीच. इतरांचं मला काही तेवढं माहिती नाही. कारण त्यांच्या मनामध्ये म्हणजे संसारिक विचार असतात, व्यावहारिक विचार असतात, अनेक विचार असतात. माझ्या डोक्यामध्ये एकच विचार होता की आपल्याला मुक्ती मिळवायची. मनुष्य जन्म हा मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी आहे, असं मोठ्या महाराजांचं वाक्य गुरुदेव चरित्रामध्ये जो त्यांनी म्हटलंय, शेवटी केलेला उपदेश आहे. त्याच्यातलं पहिलं वाक्य हे आहे की मनुष्य जन्म कशासाठी आहे, तर मुक्ती मिळवण्यासाठी आहे. आणि आपल्या सुदैवाने मुक्ती देणारा अधिकारी महात्मा आपल्याला भेटलेला आहे. हे प्रभूंनी आम्हाला, म्हणजे माझ्या बरोबर आणखी दोघं तिघं सगळ्यांना सांगितलं. पण ते बिचारे संसारिक याच्यामध्ये आसक्त होते. चूक नाहीये काय, अजिबात चूक नाहीये काय. त्या आसक्तीतून बाहेर काढायला सद्गुरू बसलेत, हे त्या बिचाऱ्यांना क्लिकच होत नव्हतं की आपल्याला संसार करता करताच परमार्थ करता येतो. नाही, सगळ्याचा समाज असा, अरे चायला ते आता आपण जम्पिप करत बसलो तर बायको आपल्याला काय एंट्री देणार नाही. तसं नाहीये. हे करूनच आपल्याला म्हणजे परमार्थ आणि संसार दोन्ही साधायचं. मग त्यांनी त्या देवळे त्यांना आमच्या घरी घेऊन आला 30 नोव्हेंबरला. आणि त्यांनी आम्हाला
सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं. की दत्तजी मला त्यांनी विचारलं, तुम्ही दत्त महात्म्याचं पारायण केलं, ते तुमच्याकडे चोरी झाली का, काही ऍक्सिडेंट झाला का, काय नाही. मग म्हणजे आपल्याला कल्पना नसते हे असं का विचारताय. त्याचा उद्देश असा होता, म्हणजे तुम्हाला ही पारायण लाभू शकतात. मग म्हणाले आता उद्यापासून पारायणाची शृंखला करा. शृंखला म्हणजे चेन, एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं, कंटिन्युअस चालू ठेवायचे. हे मी असं म्हणतो की जसं तो गुरुचरित्रामध्ये नामधारक येतो आणि तो त्या याला शिष्याला सगळं मार्गदर्शन करतो, तो नामधारक हा माध्यम आहे. दत्तप्रभूंनी त्या नामधारकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. तर तसं मी म्हणत की आम्हाला घडवण्यासाठी महाराजांनी प्रभूंच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. कळलं का? आणि मग त्यांनी आम्हाला एक साधी गोष्ट घ्या की आपण इतके आसक्त असतो, चूक नाही हा काही, अजिबात चूक नाही. एक साधी गोष्ट घ्या की जानेवारी महिना आला, संक्रांत आली की आम्हाला आपल्या नातेवाईकाची आठवण येते. अरे याला तिळगुळ द्यायला जायचंय, त्याला तिळगुळ द्यायला जायचंय. पण कोणालाही कधी वाटलं नाही की आपण महाराजांना तिळगुळ द्यायला जावं. हे आम्हाला प्रभूंनी सांगितलं. कळलं का? हे प्रभूंनी सांगितलं. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही तिळगुळ फक्त प्रभूंना म्हणजे महाराजांना देतो. दुसरी गोष्ट, पाडवा आला. पाडव्याला आपण आपल्या नातेवाईकाची आठवण येते, गोड सगळं काय असेल ते गोडधोड करायचं, एकमेकांच्याकडे जायचं, गप्पा गोष्टी करायच्या. त्यांनी आम्हाला सांगितलं महाराजांच्याकडे जायचं पाडव्याला, आणि जाताना काहीतरी तुम्ही घरी बनवलेलं घेऊन जायचं. आणि कसं तर धोतर नेसलं, शर्ट नाही अंगामध्ये, पायात वाहन नाही काही, वाहन अशी गाडी पकडायची की ज्या गाडीला गर्दी नसेल. तर त्यावेळेला ही सिकंदराबाद एक्सप्रेस अशी गाडी होती 12:35ला, की ती पुण्यापर्यंत रिकामी असायची. मग आम्ही अशीच असा डबा बघायचो की जिथे आपल्या बाजूला कोणी येऊन बसणार नाही. म्हणजे आपण जे जेवण बरोबर घेतलंय महाराजांना द्यायला, ते आपल्याला कोणी शिवणार नाही. कारण कोणाचा स्पर्श झाला तर ते खाणार नाही, पण महाराजांनी ते करून घेतलं. मग हे मग आपली संक्रांत झाली, मग पाडवा झाला, मग दसरा आला, मग सोनं द्यायचं तर महाराजांनाच द्यायचं. दिवाळी आली तर महाराजांना अभ्यंग स्नान घालायला जायचं. हे प्रभूदेवानं सांगितलं. अभ्यंग स्नान महाराजांना घालायचं आणि ते घालून घेत होते. हे विशेष आहे. कळलं का? इतके महाराजांचे हजारो अनुग्रहित होते, पण कोणाच्याही खोपडीमध्ये ते आलं नाही की आपण महाराजांना दिवाळीमध्ये जाऊन अभ्यंग स्नान घालावं, दसऱ्याला जाऊन गुळधोड द्यावं, सोनं द्यायचं तर महाराजांना द्यायचं. अरे एकाला दिलं की सगळ्या जगाला मिळालं ना. कळलं का? अशा तऱ्हेने ते सगळं घडलं आणि महाराजांनी घडवून घेतलं असं मी म्हणेन. आणि मग नंतर ती गोडीच लागली. त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराजांचा उंबरा आणि तुमचे चपला तुमच्या झिजल्या तर काहीतरी मिळालं तर मिळेल. तुमच्या चपला आणि महाराजांचा उंबरा झिजवला तर काहीतरी मिळेल. तर मी माझ्या पुरतं तरी मी तो शब्द पाळला आणि जरा संधी मिळाली की चालला, जरा संधी मिळाली की चालला पुण्याला. त्यामुळे खूप साथ मिळालं. म्हणजे साधता आलं. सांगायचा मुद्दा काय की साधायला स्वस्त आपण संधी देत असतात महाराज, आपण घ्यायची असतात. मग ते आम्हाला प्रश्न सुचवायचे प्रभू सुरुवातीला. कारण मला तर काही माहीतच नव्हतं की महाराजांची काय बोलायचं. त्यांनी मला एक पहिला प्रश्न सांगितला होता की महाराजांना विचारा. 5 प्रश्न सांगितले. त्यातला पहिला प्रश्न होता, महाराजांना विचारा की जीवनाचं ध्येय काय असावं. विचारलं हेच की म्हणाले, धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्तीम देवभक्तीम च मुक्ती. बरं, प्रभूंनी मला आधी सांगितल्यामुळे मोठ्या महाराजांच्या सगळी ग्रंथ संपदा
मी घेऊन ठेवले होते. त्यामुळे मग ते मला म्हणाले, आता एक एक ग्रंथ घेऊन जात जा महाराजांच्याकडे, एक संपला की दुसरा घेऊन जा. आणि त्यांच्याकडून समजून घ्यायचा. त्यांना आनंद होता त्याच्याकडे. नॉर्मल होईल का, सिझरिंग होईल, कुठल्या दवाखान्यामध्ये करून. दिनेश, मी आतापर्यंत 50 वर्षामध्ये त्यांना एकही वैयक्तिक प्रश्न विचारलेले नाही कौटुंबिक, कारण गरजच नव्हती. ते सर्वज्ञ आहेत. त्या महाराज वाक्य, सर्वज्ञ काय सांगावे. तसं आईला आपल्या मुलाला काय हवंय हे सांगावं लागत नाही, तिला कळत असतं या पोराला काय हवंय म्हणून. ती जर भूमिका आपल्याला समजली तर नथिंग लाईक इट. काय सोन्याच्या अक्षराने लिहिण्यासारखा तो काळ होता. अरे, खरंय खरंय. आणि महाराज देहात असेपर्यंत त्यांची जी ओढ होती ना, ती इतकी जबरदस्त होती. जरा संधी मिळाली की जायचं पुण्याला, जरा पासच काढला होता पुण्याचा. ते फिरकी घ्यायचे ते. अहो, आज सणाचा दिवस आहे, घरच्या मंडळींना वाटत की तुम्ही घरी असावं म्हणून. म्हटलं, आमच्या जीवनामध्ये सणाचा आनंद सर्वात जास्ती देणारे आपण आहात, आणि घरच्यांनाही माहिती. परत दीक्षा घेतली ती आम्ही चौघांनी घेतली होती, म्हणजे तेव्हा तर तुम्हा तर अगदी लहान होते. हो. 4 वर्षाची होती दीक्षा झाली त्यावेळेला. वैशाली थोडी मोठी होती, 8 वर्षाची होती. आणि मग आमच्या घरामध्ये येणार कोण, प्रभुदेसाई, गोरकर वगैरे, ते आले की महाराजांशिवाय दुसरी बातच नाही काही. आम्ही कधीच कुठला विषय दुसरा काढला आणि आजही येत. त्या सगळ्याचा खूप फायदा झाला ते देशात, खूप फायदा झाला की महाराज महाराज आणि महाराज, दुसरा विषय नाही काही. लोकांना काय वाटतं की आपण एवढा परमार्थ करायला लागलो तर आपला संसार कसा होईल. हो. तर तो बसलाय ना संसार करायला. तो म्हणतो, तुम्ही माझ्यावर काही सोपवतच नाही, मी करायला तयार आहे. मी तुमची सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे. काही मागायची गरज नसते. आईला सांगावं लागतं का माझ्या मुलाला काय हवंय म्हणून. नाही. ते नव्हे, खूप नापद केलं ते. चला तुम्ही सुरुवात हे करा काहीतरी. हा, तर मुख्य हे राहिलं ना पॉइंट काका, आपलं काय हे वाचनाचं जे हरेश्वरला महाराज म्हणाले होते की चिंतन एकाने करावं, सगळ्यांनी मिळून करावं. तुम्ही आपल्या या सत्संग वाचनाचा उद्देश म्हणालेलात ना, काय माहितीये होय का? होय. हा, तर तेच राहिलं सांगायचं, ते सांग. महाराजांचं एक्झॅक्ट वाक्य असं आहे, एकाने चिंतन करायचं, अनेकांनी चिंतन करायचं, सगळ्यांनी मिळून चिंतन करायचं. हे हरिहरेश्वरचं पहिलं वाक्य आहे हो. त्यांचं. बर, त्यांना कधीही ते सांगायला तयार होते काही. प्रभूंच्या प्रेरणेने मी मोठ्या महाराजांचे ग्रंथ आधी घेतले पाहिजे, सगळे ग्रंथ हो. यांनी प्रकाशित केलेले वासुदेव, त्यांचे म्हणजे संस्कृत मराठी सगळं, स्तोत्रादी सगळं. अरे, त्या स्तोत्रादी संग्रह हा म्हणजे काय आपण म्हणू, खजिना आहे, खजिना हो. पुण्याचा. हो. कुठली डिफिकल्टी आली तरी त्याच्यामध्ये उपाय सांगितले नाही. त्याची प्रश्नावली म्हणून आहे, हो. त्या प्रश्नावलीमध्ये या सगळ्या ग्रंथांचे उपयोग त्यांनी सांगितलेले. म्हणजे प्रश्नावली मोठ्या महाराजांनी का तयार केली. प्रश्नावली म्हणजे 18 सूचना आहेत त्या, की तुम्हाला असा प्रॉब्लेम आला तर अमुक करा, तसा प्रॉब्लेम आला तर अमुक करा, असं त्याच्यामध्ये आहे. ते मिळते वासुदेवासमध्ये मिळते. हो. आणि महाराज सुद्धा, म्हणजे जेव्हा महाराजांची अवेलेबिलिटी नसेल आपल्याला, तेव्हा आपल्याला प्रश्नावली बघायला ते सांगायचे की समजा आम्ही दौऱ्यावर असो कुठे, आम्हाला तिथपर्यंत भेटता आलं नाही, प्रश्नावलीमध्ये बघा, तुम्हाला उपाय मिळेल. आता एक अलीकडचा अनुभव काका. हा, बोल ना. अं, देविकाला महाराजांनी जे म्हणजे मंत्र दिलेला,
मध्ये तिला वाटलं आपण काहीतरी अजून काहीतरी करावं म्हणून ते प्रश्नावली वर बोट ठेवून पाहिलं तर त्याच मंत्राचा जप करावा म्हणूनच आलं परत. म्हणजे प्रश्नावलीतनं महाराज सांगतात तेच उत्तर येतं याची प्रचिती मिळाली तिला असं. हरिहरेश्वरच्या कार्यक्रमाची या लोकांना एकदा ती फिल्म दाखवली पाहिजे. काय काय तो कार्यक्रम झाले ते, कळलं का? कारण यांच्या नशिबातच नाहीये ते. आता आता हे होणं शक्यच नाही. पहिली गोष्ट म्हणजे देहामध्ये महाराज नाही आहेत, अव्यक्त रूपाने आहेत. आपण प्रार्थना केली तर ती पोचती आहे, त्याप्रमाणे ते आपल्यावर कृपा करतायत, सगळं आहे. पण देह डोळ्याला दिसत नाहीयेत ना ते. हा. त्यावेळेला कसं होतं, जरा काय वाटलं महाराज, जरा काय वाटलं महाराज. आणि प्रभूंनी जे सुरुवातीला मार्गदर्शन केलं, संक्रांतीला तिळगुळण्याला महाराजांना जायचं, पाडव्याला काही गोड केलं तर महाराजांना जायचं, दिवाळीला महाराजांना अभ्यंग स्नान घालायला जायचं. असं प्रत्येक म्हणजे त्यांनी त्यांच्या सूचनेप्रमाणे वर्षाचे हे जे सण असतात आपले, ते सगळे महाराजांच्या सत्संगामध्ये घालवायचे. एकदा असं झालं, नीलाताईंकडे महाराज आले होते. ते गुरुपौर्णिमेच्या आधी यायचे 2 दिवस तसे. आणि ते शरद भाऊ जे होते, तो माणूस तसा चांगला होता, पण तो अत्यंत व्यावहारिक होता. म्हणजे त्याला अध्यात्म, परमार्थ, भक्ती याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. त्याचा सगळा भर कशावर होता, तर 4 पोरांना जमवायचं, पोरी असतील तर त्यांना नाच करायला लावायचं, पोरं असतील त्यांना डायलॉगाजी करायला लावायची महाराजांच्या समोर, कळलं का? आणि मग शेवटी महाराजांचं प्रवचन ठेवायचं. तर ते एकदा असं झालं की मी शनिवार होता, मी बँकेतून सुटल्यावर जाणार ना, थोडी गाडी त्या दिवशी लेट झाली, आमचा हाफ डे होता त्यावेळेला. हे शरद भाऊची घाई सुरू झाली, महाराज ते सुरू करा लवकर प्रवचन, ते आपल्याला पुढचे कार्यक्रम आहेत. पुढचे कार्यक्रम कसले? त्या पोरीचे नाच गाणी सगळी. पण त्या माणसाला माणूस मनाने चांगला, पण त्याला अध्यात्म परमार्थाची चवच कधी कळली नव्हती, कळलं का? महाराजांनी त्याला शेवटी सांगताना फार आज्ञा केला, तेव्हा सांगितलं, ते एवढंच म्हणाले, अहो ते यायचे ना अजून, त्या आईला त्यांना समजेल इथे गोड यायचे आहेत. त्यांनी सांगितलं, नाव घेऊन सांगितलं, अहो ते यायचे, त्यांना ते करायचं असतं ना, काय म्हणजे रेकॉर्डिंग करायचं असतं. महाराजांचा केवढा मोठेपणा आहे बघ. अरे मी साला की झाड की पत्ती, पण ते थांबत होते. महाराजांची सर कोणालाच नाही येणार. झाले बहु होतील बहु, परंतु या समहा, असं मराठीत एक म्हण आहे, तसं आहे ते. आता तू एखादी आठवण सांग. हा, सगळ्या तुमच्याकडनंच ऐकलेल्या आहेत, आम्हाला कुठे नेत होत तुम्ही. तू लहान होतास ना त्यावेळेला, हो, नाही पण म्हणजे त्यामुळे आता गुरुपौर्णिमा वगैरे मी किती वेळा म्हणायचो मी पण येतो, पण ते ठरवायचे असे परस्पर तुम्ही जायचेत ना, जाणार माहितीच नसायचंय. आणि मोठं झालं तोपर्यंत या दूध घ्या हे सुरू झालं, त्यामुळे अं, आमचा अनुभव म्हणजे सगळी प्रवचन आहेत, बाकी काही नाही आहे आमच्याकडे. महाराजांची प्रवचन एवढंच आहे, हाच सहवास मिळाला फक्त. सहवास हा आपल्याला प्रवचनाच्या रूपानेच आहे. हो म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष देहानी जो काही उपदेश केला असता, तो सगळा प्रवचनाच्या माध्यमातून हो, तुम्हाला अवेलेबल आहे. आणि जेवढं करू तेवढं, जेवढं वाचू तेवढं नवीन नवीन त्यातनं समजत जात आहे. करेक्ट, मागच्या करेक्ट. वेळी जसं म्हटलं तसं की म्हणजे आधी वाटायचं की म्हणजे ही महाराजांची प्रवचनं वाचलं की बाकी वेदांत वगैरे समजेल, हे समजेल. आता उलट लक्षात येते, ते सगळं वाचलं की महाराजांची प्रवचनं समजतील, म्हणजे एवढा त्यात गूढ अर्थ भरलेला आहे. जिकडे नुसते साधे शब्द वाटतील आपल्याला, तिथेच काहीतरी
लपलेलं आहे, म्हणजे आपल्याला कळलेलं नाहीये असं लक्षात येतं. आणि एकदा ही प्रवचनं वाचली की कोणताही ग्रंथ समजायला काही कठीण जात नाही, असं आपोआप. म्हणजे हे तर सांगितलेलं आहे महाराजांनी, असंच वाटत जातं. कुठेही असा विषय नाही की तो महाराजांनी सांगितला नाही. आणि तरी पण आपल्याला म्हणजे एवढूसा भाग मिळालाय त्यातला, म्हणजे इतकी, म्हणजे वयाच्या 16व्या वर्षापासून, म्हणजे 2026 पासून आपलं 1926 पासून किती त्यांचे भागवत सप्ताह झाले असतील, किती प्रवचनं झाले असतील, आपल्याला थोडीशी मिळाले. पण तेवढ्या ह्याच्यात पण त्यांनी जेवढं सांगितलंय, आणि ज्याला जे पाहिजे ते त्यातनं मिळतं, ज्याला जेवढं समजतंय आणि जेवढं त्याला आवश्यक आहे तेवढंच त्याला समजतंय, आणि तेवढं समजून सुद्धा त्यातनं पुढचा मार्ग मिळतो. पुन्हा वाचलं, पुन्हा परत काही दिवसांनी वाचलं तर त्याच्या पुढची काहीतरी गोष्ट कळते. आनंद आहे सगळा. अशा तऱ्हेने कार्य करून ठेवलंय की मी हो देहात असो किंवा नसो, हो. तुम्हाला अगदी. मार्गदर्शन होणार. आणि पूर्ण निश्चंत जेवढं आपल्याला अ, आपल्या आध्यात्मिक वाटचालीसाठी जे काय पाहिजे ते सगळं सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे कुठे असं नाही की बाबा आता मला हा प्रश्न पडला तर मी विचारू कोणाला. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, म्हणजे सगळं अध्यात्मासाठी जे आवश्यक त्या. कारण आपल्याला काय हे, म्हणजे नोकरी, मुलं हे विचारायचं कधी आधी पण कधी नव्हतंच. म्हणजे लहानपणापासून कधी ती हेच नव्हती ना, म्हणजे सवय, म्हणजे ते डोक्यातच नाही की त्यांना काही मागायचंय किंवा विचारायचंय. मगाशी तुम्ही जसं सांगितलं तसं. आणि न मागता ते, म्हणजे गाडी ढकलत आलेत, असं नाही की एकदम सगळी भरभराट आहे, पण अगदी पडून देत नाहीत कुठे. पडलं की अगदी तळाशी गेलं तरी काढतात बाहेर. आणि दुसरं म्हणजे असं दिनेश हो काका, हो बोला. की महाराजांची प्रवचनं जेव्हा आपण वाचतो ना, हो म्हणजे सत्संगामध्ये वाचतो किंवा आपण आपली सुद्धा घरी वाचतो, हो बरेचदा वाचतो. हो तर म्हणजे मला तर काही काही वेळा असं वाटतं, म्हणजे तो अम, भास म्हणावा का काय म्हणावं असं कळत नाही. पण सगुणामध्ये जरी महाराज नसले तरी ती प्रवचनं वाचल्यानंतर काही काळ थोडस असं वाटतं की आपल्या आजूबाजूला आता महाराज होते का काय, हो हो. इतका त्या प्रवचनाचा इफेक्ट आहे. नाही भास नाही, ते म्हणजे आहेतच. वाङ्मय मूर्ती जसं आपण म्हणतो ना, की हो हो दासबोधाच्या किंवा कुठल्याही ज्ञानेश्वरीची, अम, ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांची वाङ्मय मूर्ती आहे किंवा दासबोधा समर्थांचं वाङ्मय मूर्ती आहे. हो त्याप्रमाणे महाराजांची ही सगळी प्रवचनं म्हणजे त्यांची वाङ्मय मूर्ती आहे. म्हणजे हो. ते वाचलं की अगदी आपल्याला हा अनुभव यायलाच हवा की आपण आता महाराजांच्या सहवासामध्ये होतो. अगदी अगदी 100%. अव्यक्त रूपाने का होईना, अदृश्य रूपाने का होईना, पण होतो. हो. तो एक खूप महत्वाचा याच्यामध्ये. आणि नुसतं अव्यक्त नाही, जसं जसं तुम्ही जास्त करत जाता त्यांचा, म्हणजे ते वेळेला व्यक्त होऊन तुम्हाला पुढचा मार्गही दाखवतात. हो म्हणजे तर तुम्हाला गोष्टी जरी, म्हणजे कधी तुम्हाला दर्शन देतील तर कधी तुमच्या संबंधी कुणाला तरी दर्शन देऊन देऊन सांगतील. सांगून. हो जसं आता मागच्या वेळी सांगितलं ना, एका गुरुभगिनीला ते आनंदलहरी 6 घ्या म्हणून वाचा, म्हणून वाचायला हवं म्हणून हो सांगितलं. हो. आणि ते हम्म. मागच्या वेळी आपण वाचताना लक्षात आलं की त्याच्यात तोच भाग आलाय की हे वाचन घडलं पाहिजे. हे ग्रंथ सद्ग्रंथ आहेत, त्याचं वाचन घडलं पाहिजे, हे सगळं त्यात आलं. आणि परत दिगंबराचा अर्थ आला. म्हणजे अं, जे आपलं चाललंय त्याच्यावर त्यांचं लक्ष आहे हे पण दाखवतात सतत ते. म्हणजे होय पुढचे काय आहे ते इथून ना तिथून कोणाकडनं तरी सूचना येते. आणि ह्याच्या पुढे हम्म. काय घ्यायचं, म्हणजे असं नाही की आपण काहीतरी ठरवतोय आणि आपण घेतोय. ते महाराज येऊनच सांगतायत की हे घ्या म्हणून. हा केवढा मोठा आहे. आणि एक, म्हणजे यात एक अनुभव आठवला. मी मस्कतला असताना, म्हणजे ओमानमध्ये असताना, माझा एक मामे भाऊ याला होता सोहारला. आणि मस्कतला एक मानलेली, म्हणजे आईच्या मानलेल्या भावाची
मुलगी आणि आईच्या मानलेल्या भावाची आणि वडिलांचाही तो हे पुतण्या होता आणि खूप म्हणजे जवळचा कुमार मामा आम्ही म्हणतो त्याला. त्याची मुलगी तिकडेच होती, तर ते आम्ही सगळे त्या सोहारला गेलेले असताना ते काहीतरी प्रश्न विचारत होते. म्हणजे तिथले लोक जे आपल्या धर्माबद्दल विचारतात आणि हम्म, तिथली लोक टीका म्हणून नाही, कुतूहल म्हणून विचारतात. ते इथले मुसलमान आहेत तसं तिथे नाही आहेत ती. म्हणजे खूप हम्म, कल्चर्ड जमात आहे ती. हम्म, तर ते भावाकडे बसलेले असताना दोन कोच होते समोरासमोर आणि ते समोर बसले आणि काहीतरी विचारत होते. हे लोक असं म्हणतात, मग आपण काय सांगायचं किंवा काय. तर महाराजांनी त्याच्याबद्दल काय सांगितलं मी तिला सांगत होतो आणि मध्येच तिचा चेहरा असा एकदम असा बावरल्यासारखा झाला आणि माझ्या बाजूला बघत होती सारखी. ती मला कळे नाही ही काय. म्हटलं अगं काय झालं. तर म्हणते दिनू, तुझ्या बाजूला तुमचे महाराज बसलेले दिसले. म्हणजे अरे बापरे. आपण हम्म, जेव्हा महाराजांची एखादी गोष्ट सांगतो किंवा एखादा विचार सांगतो, एकमेकांशी हम्म, महाराजांबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते महाराजांचं हम्म, अस्तित्व आहेच तिथे. अगदी अगदी. हम्म, आणि हे आता आपण या साईटच्या निमित्ताने पण अनुभवतोय ना. सगळे गुरुबंधू एकमेकांशी बोलतायत आणि ते बोलतायत ते पण काय टाइमपास काही नाही, महाराजांचाच विषय सगळा. तर त्यामुळे हे म्हणजे आपण जे म्हणतोय की अं, हा साईट पण महाराजांचा वाङ्मय अवतार आणि हा बृहद अवतार आहे. हा सर्वत्र पसरणार आहे महाराजांचा आणि दिसतं पण आहे. म्हणजे महाराजांना पाहिलं नाही तेही आपल्या परंपरेत नसलेलेही त्रयस्थ लोकही जोडली जात आहेत. म्हणजे कशा पद्धतीने जोडली जातात काही सांगता येत नाही. इतकं त्याला म्हणजे तो रिच आपल्याला म्हणजे कळतं, तो रिच इतका पसरत चाललाय महाराजांचा. म्हणजे याच्यापेक्षा काय मोठा अनुभव असणार. तो दरम्यान एकदा बसलो असताना त्या तिथल्या ऑफिसमध्ये, हम्म. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. खर्ड्याला महाराजांचे 3 पिढ्या किंवा 7 पिढ्या संबंध असलेले ते, काय त्यांचं आडनाव बरं गोले विसरलो मी आज. हा, गोले जोशी. जोशी कोण? गोले 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 गोले. गोले गोले. हा. तर त्यांचा मुलगा आणि सून हे तिथे आले. हा. आता तिथे त्यावेळेला दत्ताश्रमामध्ये काही फारसं लोकांचं येणं जाणं नव्हतं. हा. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर मग तिथे येऊन बसलं तर कोणीच नाही म्हटलं, तर माझ्याकडे येऊन बसले तिथे. तर त्यांना मी महाराजांच्या निरनिराळ्या घटना सांगितल्या, हम्म. प्रसंग सांगितले आणि त्यांच्या कृपेने ज्यांना काही अनुभव आले ते सांगितले. वा. नंतर तो 2-1 तास ते बसले होते. तर त्यांना त्यांच्या कुटुंबाची बॅकग्राऊंड होतीच, त्या गोले कुटुंबाची, की त्यांच्याकडे महाराज धुंडीराज महाराज, काजळकर महाराज पासून जाऊन राहत होते. नंतर ते उठले आणि त्या खोलीच्या बाहेर जायला लागले आणि थांबले आणि काहीतरी ते बोलत होते. हम्म. मी एक 5-6 फुटावर बसलो होतो तिथून. त्यांनी मला असं सांगितलं नंतर की आत्ता महाराज इथे आले होते. आईला. आता त्यांची पुण्याई होती की त्यांच्या वाडवडिलांची महाराजांशी संपर्क होता आणि त्यांनी मुख्य काय सांगितलं, हम्म. तर तुम्ही जे मगाशी आम्हाला दीक्षेबद्दल सांगितलं, शक्तिपात दीक्षेबद्दल, की एक संकल्प पत्र आणि शेवटी स्पर्श दीक्षा, तर जायच्या आधी, आम्ही बाहेर पडायच्या आधी महाराज जे आत आले होते त्यांनी आमच्या दोघांच्या डोक्यावर 2 हात ठेवले. बाप रे. वा 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 वा. मस्त. प्रत्यक्ष वाडवडिलांची पुण्य आहे त्या गोले कुटुंबाची, तो भाग सोडून दे, पण महाराजांचं हे कार्य चालू आहे, आजही चालू आहे. आता काय झालंय की तिथे जे जाणारे लोक आहेत त्यांना फक्त तो औरा आहे ताईंचा आणि त्यांना
ताईंना फक्त प्रश्न विचारायचे, मला मुलगा होईल का, माझ्या मुलीचं लग्न होईल का, माझ्या मुलाला नोकरी मिळेल का, जावयाला फॉरेनला जायला मिळेल का, एवढंच आहे. मला ईश्वराचं दर्शन घडेल का, हे कोणीच विचारत नाही. बरं, ते विचारणं एका हायएस्ट लेवलवर चुकीचंच आहे, कारण त्या साक्षात ईश्वरच आहेत. त्यांना काय विचारायचं, दर्शन करून त्यांचं दर्शन आहे. खूप मोठं कार्य चाललंय त्यांचं. गमत बघ कशी आहे, इतके लोक जालन्याला जात होते ताईंच्याकडे, पण माझ्या पहिल्या भेटीत महाराजांना जेव्हा मी पहिला भेटलो, म्हणजे पुण्याला जायच्या आधी, तेव्हा त्यांचा मला पहिला प्रश्न होता, तुम्ही कधी जालन्याला गेले होते काय? मला काय समजेल ना. म्हटलं बेचो ते जालना कुठून कळतं यांनी जायला. म्हटलं मला काही कल्पना नाही. म्हटलं महाराज आपण काय बोलताय ते, काय जालना काय नाही म्हणे. हो ते जालना म्हणून मोठं स्थान आहे, ते तिथे ताई महाराज म्हणून आहेत. हो म्हटलं महाराज मी आपल्यालाच पहिल्यांदा भेटलो, ते आता जालना त्या ताई महाराज काय माहिती, मला नाही माहिती. हो त्याच्यात कळलं की माझी ट्यूब पेटत नाही, अशी फ्लिकर होती.